आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता, मराठा आरक्षण आणि राज्यातील विविध विषयांवर चर्चा होण्याचा अंदाज आहे। दुपारी 3 वाजता भेट होण्याची शक्यता आहे। भारताच्या राजकारणात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलंय। पुण्यातून अमित शहांचा जोरदार हल्लाबोल। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डझन शहांसोबत भाजपामध्ये। गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावेत। पवारांवरील आरोपांनंतर सुप्रिया सुळेंसह जयंत पाटलांचं उत्तर। मोदी सरकारनेच पवारांना पद्मविभूषणानं सन्मानित केलं होतं। अमित शहांनी केलेल्या आरोपांवरून सुप्रिया सुळेंचा टोला। शहांनी काय टीका केली माहीत नाही, ते ऐकून प्रतिक्रिया देईन। अजितदादांचा अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। सत्तेत अनेक वर्षांपासून असणाऱ्यांनी आरोप करताना स्वतःकडे बघावं। सरकारच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार नाही, छातीत ठोकपणे सांगतो। मुख्यमंत्री शिंदेंचं महाविकास आघाडीला उत्तर। देशात महाराष्ट्रात भ्रष्टाचारी कोण सर्वांना माहिती। आमच्या 25 नेत्यांवर भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि भाजपात गेल्यावर 25 पैकी 23 जणांच्या चौकशा थांबल्यात। जयंत पाटलांचा अमित शहांना टोला। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाही। शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। देशात अहंकाराचे अनेक उदाहरणं, मात्र राहुल गांधींचा अहंकार हरल्यानंतरही वाढलाय। महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड जिंकून राहुल गांधी यांचा अहंकार आपण मोडू। शहांचा राहुल गांधींवर आहे निशाणा।